ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच भुजबळांना वाऱ्यावर सोडल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। भुजबळांच्या टोकाच्या भूमिकेमागे अदृश्य शक्ती असल्याचा दावाही राऊत करतायत। जरांगेंविरोधात भुजबळांचा वापर केला, भुजबळांनी थोडा संयम ठेवायला हवा होता असं देखील राऊत म्हणतायत। तो त्यांनी स्वीकारलेला मार्ग होता भुजबळांनी। मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा राहावा या मताचे आम्ही पहिल्यापासून होतो। टोकाची भूमिका घेऊ नये ते भुजबळांनी तेव्हा घेताना दिसत होते, पण त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती होती आणि त्या शक्तीनं त्यांना वाऱ्यावर सोडलं। जी एक अदृश्य महाशक्ती शिंद्यांच्या मागे होती पक्ष फोडण्यासाठी आमचा, तीच अदृश्य महाशक्ती महाराष्ट्रातली भुजबळांना उत्तेजन देत होती हे सगळं करण्यासाठी, आणि त्यात भुजबळांचा बळी गेला। हे आजचं तरी आमचा छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत। मधल्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली। आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता, कारण शेवटी दोन्ही समाज महाराष्ट्रातले प्रमुख सामाजिक घटक आहेत। सगळ्यांना न्याय मिळावा, मग धनगर असतील, ओबीसी असतील, मराठा समाज असतील, ही आमच्या सगळ्यांची भूमिका असताना भुजबळांनी एक टोकाची भूमिका घेतली, पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली। भुजबळांचा पुरेपूर वापर त्या काळामध्ये झाला। जरांगे साहेबांच्या, मनोज जरांगे यांच्या त्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला।